मित्रांनो नमस्कार। मित्रांनो आज एक वेगळा विषय घेऊन आलेलो आहे। हा विषय खरं तर खूप महत्त्वाचा आहे, कारण सध्या परिस्थितीचा जर विचार केला आपण तर दुधाला फार कमी रेट आहे आणि या रेटमुळे आपल्याला दूध व्यवसाय कसाच परवडत नाही। म्हणजे कुठल्याही शेतकऱ्याकडे जरी गेला तर हा व्यवसाय परवडत नाही असा सुरू आहे। मग आता हा व्यवसाय परवडत नाही म्हणून हा व्यवसाय फायदेशीर होण्यासाठी आपण हा खर्च कमी कसा करावा याकडे शेतकऱ्यांचा कल सुरू झालाय। म्हणजे आता मला सांगण्याचा उद्देश एकच आहे, पशुधन आहे हे जे पशुधन आहे हे चांगल्या प्रकारे टिकलं पाहिजे। जसं याची काळजी आपण जास्त दर 38 रुपये 35 रुपये दुधाला दर होता त्यावेळेस जशी आपण याची काळजी घ्यायचो तशीच काळजी आता आपण कमी पडलेल्या दरात सुद्धा घेणं गरजेचं आहे। मित्रांनो का घेणं गरजेचं आहे, कारण आता आपण काय करतोय की दुधाला दर नसल्यामुळं पशुखाद्य कमी ठेवतोय, चारा कमी ठेवतोय। मग आता या दोन गोष्टी कमी ठेवल्यामुळे काय होतंय की काही लोक निकृष्ट प्रतीचा चारा आणतायत आणि तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रभर आता दुष्काळी परिस्थिती भविष्यात येणार आहे, आता चालू झालेली आहे। काही भागामध्ये चाराच मिळत नाही आणि सकस पद्धतीचा चारा न मिळाल्यामुळं आपल्या पशुधनाचं नुकसान भविष्यामध्ये नक्की होऊ शकतं। की मित्रांनो वर्षभरासाठी जो काही आपण दूध व्यवसाय करत असतो तर आपण ह्या नफ्याचं काहीतरी नियोजन करणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो ज्यावेळेस आपल्याला हे 8 महिने फायदेशीर व्यवसाय असतो त्यावेळेस हा संपूर्ण पैसा आपण कुठल्या तर आपल्या कामासाठी वापरत असतो आणि त्याच्यानंतर आता काय होतंय की आता ज्यावेळेस हा पडीचा काळ असतो त्या नफ्याचा पैसा गेल्यामुळं आता यांना वापरायला आपल्याला पैसा नसतो। मग आपण काय करतो की काटकसर करायला सुरुवात करतो। चारा निकृष्ट प्रतीचा आणा, वाळलं टाका, वाढ टाका किंवा ऊस घाला, पेंड जर 2 किलो देत असेल तर 1 किलोच द्या। म्हणजे अशा प्रकारची काटकसर करायला सुरुवात करतो आपण। पण होणार आहे काय भविष्यात, जी आपल्याकडची चांगल्या दर्जाची गाय आहे तर तिचं रूपांतर खूप निकृष्ट प्रतीच्या गायमध्ये व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो। म्हणून सगळ्यात महत्वाची आणि कळकळीची विनंती आहे सर्वांना की आपल्याकडचं पशुधन आहे हे अजून चांगल्या प्रकारचं कसं राहील, अजून चांगल्या प्रकारे वेध कसं देईल याचा अभ्यास करणं गरजेचं आहे मित्रांनो। जर तुम्ही या निकृष्ट गोष्टी जर या आपल्याला दूध धंदा परवडण्यासाठी जनावरांना देत राहिला तर येणारा काळ हा आपल्याला फायदेशीर नसणार आहे, कारण ती भाकड गाय होणार, दूध कमी देणार, दूध कमी दिल्यानंतर तिचं शरीराची झीज व्हायला सुरुवात होणार, कारण तुम्ही तिचा डाएट आहे त्याच्या शरीरानुसार ठेवणार नाही, कारण परवडत नाही आपल्याला ते टाकणं, म्हणून आपण त्यामध्ये काटकसर करतोय। जर आपण अशा पद्धतीनं केलं तर दूध जास्त नाही दिलं दूध गायनी भविष्यामध्ये तर होणार कसं आहे की आता दूध कमी द्यायला कमी यायला लागणार आणि गाय आटून जाणार। परंतु हिला आपल्या शरीर पोषणासाठी ज्या घटकांची गरज आहे ते जर नाही मिळालं तर येणाऱ्या लॅक्टेशन मध्ये, येणाऱ्या पुढच्या वेतामध्ये ती गाय आपल्याला खूप कमी दूध देईल। गाभण व्यवस्थित राहील का नाही हे सांगू शकत नाही। दुसरी गोष्ट तिची क्वालिटी एसएनएफ चांगला राहील का नाही माहिती नाही। जी गाय 10-12 वेत देणार आहे तुमच्याकडे ती 3ऱ्या-4थ्या वेतातच ती गाय तुमची संपणार आहे। म्हणजे या संपूर्ण गोष्टींचा एक सारासार विचार करा आणि त्या पद्धतीनं आता जागे व्हा। आता थोडं नुकसान अजून जास्त होईल परंतु आपल्याकडचं जे पशुधन आहे हे चांगल्या दर्जाचं कसं राहील याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। कारण जर अशा पद्धतीनं आपण जर या पशुधनाची निकृष्ट पद्धतीनं जर जोपासना केली तर भविष्यात आपलं पशुधन संपलं तर आपलाही व्यवसाय संपणार आहे। कठीण खूप काळ आहे परंतु यामध्ये मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे। तर या मॅनेजमेंट नुसार जर आपण हा व्यवसाय ठेवला, आता जरी थोडासा तोट्याचा विषय असला तरी अजून 4 पैसे खिशातले जाऊ द्या, परंतु भविष्यामध्ये लाखाची गाय आपल्याला खूप कवडीमोल किमतीनं विकावी लागेल अशी हालत त्या गायींची करू नका। आणि चाऱ्याचं प्रॉपर नियोजन ठेवा। जसं पहिलं दूध दरामध्ये आपल्याला पैसे मिळायचे तर या पैशाचं जसं आपण गायला चांगल्या प्रकारे सांभाळायचो, त्याचा खुराक आणायचो, चांगला मिनरल मिक्सचर द्यायचो, कॅल्शियम पावडर द्यायचो, तिला मुरगा चांगल्या प्रतीनं द्यायचो, योग्य प्रमाणात तिला चारा द्यायचो दिवसाला डाएट नुसार, तिच्या दुधानुसार। अशाच पद्धतीचं तिचं रोजचं रुटीन चालू ठेवा तरच आपल्याला भविष्यामध्ये दूध धंदा परवडणार आहे। आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट, ज्यावेळेस हा 2 महिन्याचा पडीचा काळ असतो या काळामध्ये आपल्याला त्याच पद्धतीनं गायचं संगोपन करणं गरजेचं आहे जे आपण 8 महिने केलेलं असतं। दूध दर चांगला असतो त्या काळामध्ये। मग आता काय करायचंय आपल्याला, जर 8 महिने आपल्याला दुधाला चांगला दर असेल, 6 महिने चांगला असेल किंवा 5 महिने चांगला दर असेल तर या 5 महिन्यामध्ये ज्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीनं पगार मिळत असतो त्यावेळेस आपण खूप आनंदी असतो। गायला दिवसातून 3 वेळा गोंजरत असतो, 2 वेळा धुत असतो, परंतु ज्यावेळेस दूध दर कमी येतो त्यावेळेस तिच्याकडे न बघणं, तिला चारा टाकला का नाही हे न बघणं, पेंड कमी प्रतीची टाकणं किंवा कमी किमतीची पेंड टाकणं, तर ह्या गोष्टी चालू होतात। तर या गोष्टी करू नका। जर आपल्याला दूध धंदा चांगला सफल करायचा असेल तर या गोष्टीमध्ये बदल करणं गरजेचं आहे। जसा पहिला होता त्याच पद्धतीनं तिला खुराक चारा योग्य प्रमाणात टाका, दर कमी असला तरी। यात त्यांची काही चूक नाही, ही संपूर्ण मॅनेजमेंटची चूक आहे। परंतु जर पशुधन आपलं चांगलं राहिलं तरच आपण भविष्यामध्ये या धंद्यात
तग धरू शकू, अन्यथा आपण यात तग धरू शकणार नाही. 5 महिने ज्यावेळेस आपला सदन काळ असतो, दूध चांगला दर मिळतो, तर त्या काळामधलं एक ठराविक रक्कम, एक 20% 30% अशी डोक्यामध्ये ठेवा की ही रक्कम आपल्याला पुढच्या पडीच्या 3 महिन्याच्या काळामध्ये उपयोगाला आणायची आहे. तर ती रकमेला तुम्ही कुठेही हात लावू नका, ती एका बाजूला ठेवा आणि त्या रकमेचं प्रॉपर नियोजन तुम्ही येणाऱ्या ज्या पडीच्या काळातला 3 महिन्याचा आहे तर त्या 3 महिन्याच्या काळामध्ये करा. तरच आपल्याला हा धंदा एक स्टेबल वर्षभर आपल्याला टिकवून ठेवता येईल. अन्यथा आपल्याला या धंद्यात नुकसानीपासून कोणीही वाचवू शकणार नाही. ज्यावेळेस दर चांगला येईल त्यावेळेस आपल्याकडचं पशुधन त्या क्वालिटीचं राहिलं नसणार आहे मित्रांनो. म्हणून आपल्याला ज्यावेळेस दर येईल त्यावेळेस पण आपल्याकडे त्याच ताकदीच्या गायी पाहिजेत आणि ज्यावेळेस दर कमी असेल त्यावेळीही आपलं लक्ष तेवढंच प्रॉपर आणि तेवढंच ताकदीचं असलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, निम्मा आपल्याला फायद्याचा काळ असणार आहे, निम्मा तोट्याचा काळ असणार आहे. म्हणून हा संतुलित काळ आपल्याला कसा ठेवता येईल, एक नियोजनपूर्वक काळ कसा ठेवता येईल, याच्यासाठी आपण ह्या पैशाचं नियोजन करणं गरजेचं आहे. संपूर्ण ज्यावेळेस 50% फायदा आपल्याला मिळत असतो त्यातला एक 10% प्रत्येक महिन्याचा फायदा तुम्ही बाजूला ठेवा काढून आणि हा फायदा पडीच्या काळामध्ये वापर करा. याच्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान पण होणार नाही आणि तुमचं संगोपन चांगलं राहील. आणि ज्या वेळेस हा पडीचा काळ निघून जाईल आणि एक चांगले दर येतील त्यावेळेस तुमचं पशुधन त्याच दर्जाचं राहिलं पाहिजे आणि तिथून पुढे परत आपण तसंच वर्षभर नियोजन ठेवलं पाहिजे. एक ठराविक रक्कम आपण बाजूला काढून ठेवली पाहिजे. मित्रांनो, अशा प्रकारचं जर नियोजन केलं तरच आपल्याला हा दूध धंदा वर्षभर परवडणार आहे. अन्यथा आपला काळ हा पडीचा काळ असू शकतो. या दूध व्यवसायातला आपल्याला कुणीही वाचवू शकणार नाही. म्हणून आपल्याला कुणीही सांगणार नाही तर या पद्धतीच्या या गोष्टी आतापासूनच तुम्ही मॅनेजमेंट करायला सुरुवात करा आणि हा पडीचा काळ आहे, रडत बसू नका. या पद्धतीनेच दूध व्यवसाय करा आणि त्याचं संगोपन त्याच पद्धतीनं करा. जर तुमचे काय प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या आणि भविष्यामध्ये खूप चांगला दर मिळेल, उच्चांकी दर मिळेल आणि हा धंदा परत फायद्याचा येईल अशा आपण ईश्वर चरणी प्रार्थना करूयात. मी तुम्हाला जी माहिती दिली ही जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोप द्या. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम.